सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील मोतीबाग येथील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे। सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे। याच मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्र अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व संहिता पुरवणी 2024-25 हेड अंतर्गत श्री रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे। या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताचे सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धाराम चाकोते, हेमंत चौधरी, आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, शिवराया बुक्कानोरे, सुरवसे काका, राहुल हत्ती, मल्लू जाधव, चंदू माने गवळी, संभाजी सुरवसे, बसवराज पाटील, प्रज्वल जाधव यांच्यासह परिसरातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना किसन जाधव यांनी या मंदिराचं सुशोभीकरण करण्याचं काम त्वरित करावं आणि जर काही मदत लागल्यास आपण सदैव तयार आहोत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं। दिवाबत्तीचा पण आम्ही आता या विकास कामामध्ये सोय केलेली आहे, परंतु हायमास्टचा दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे। या ठिकाणी थोडे काही हायमास्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला विनंती करतो साहेब। त्याच पद्धतीनं आतील टॉयलेटचा आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात साहेब। या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब। आणि आमच्या भागासाठी आपण सातत्याने सतर्क आहात। आम्ही कोणतेही निवेदन तुमच्यावर आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब, या ठिकाणचे या 2-3 जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सातत्यानं सोलापूर शहराच्या विकासाबाबतीत सातत्यानं बारकाईने लक्ष ठेवून आहेत। येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा जो राहिलेला प्रश्न आहे, रस्ते असतील, पाण्याचे असतील, ड्रेनेज असतील, सन्मान्य आयुक्त साहेब देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद रूपी या ठिकाणी या कार्यक्रमाला हजर आहेत। काडादी साहेबांचा तर सातत्यानं आपल्याला आशीर्वाद आहे। येणारे उर्वरित प्रश्न देखील सन्मान्य आयुक्त साहेब आपण सोडवावं आणि काडादी साहेब आणि सर्व सिद्धेश्वर देवस्थानचं सातत्यानं असंच आशीर्वाद आमच्या परिवारावर राहावं अशी आशा व्यक्त करतो। आणि सर्व मान्यवरांचा सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी केला। पालिका आयुक्त ओंबासे यांनी यावेळी आपलं मनोगत केलं। आणि ज्यांनी निधी आणला पूर्ण त्यांची टीम जाधववरती आणि पूर्ण आपल्या उपमुख्यमंत्री ज्यांनी सांगितलं सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपल्या सोलापूरमध्ये एकदम मुंबईपेक्षा मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आहे। म्हणजे कन्नड, तेलुगू त्याच्यामध्ये पण सब प्रकार, परत आपल्या दलित समाज, त्याच्यात मागासवर्गीय समाजामध्ये पण सगळे समाज, म्हणजे मला वाटतं की मुंबईला जसं म्हणतो मुंबईला कुठल्याही भाषा बोलणारा माणूस भेटतो तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं खाली आपलं एक रूप आहे। आज मला खरंच विशेष आनंद होतोय की आज ठिकाणी 2-3 वेळा इथून आलो पण मंदिरात आलो नव्हतो। आज दर्शन या ठिकाणी मिळालं। जाधव साहेबांनी ज्या काही गोष्टी सूचना सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्ही पाठपुरावा आपण ते मार्गी लावायचा प्रयत्न करू। आणि पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि रेवणसिद्धेश्वर महाराजांचे चरणी मला माझं मस्तक ठेवण्याचा लाभ आणि आज श्रावण महिन्यातला हा रविवार आहे आणि पालखीचे दर्शन घेता त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। तत्पूर्वी सर्वांनी रेवणसिद्धेश्वर मंदिराची पाहणी करून त्यानंतर फलकाचं उद्घाटन झालं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।